नमस्कार मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहे. तर चला तर प्रश्न पाहू आपण. जर 12 बरोबर 4 @ 6 *18 म्हणजे ह्या समीकरणाचं मूल्य काय आहे? 12. तर बघू आपण 4 आपण @ला भागाकार घेऊ आणि स्टारला काय घेऊ? गुणिले घेऊ. तर भागिले 6 गुणिले 18. 6 × 6 6 × 18. 4 × 4 4 × 12 म्हणजे ह्याचं मूल्य 12 आलं. म्हणजे हे चिन्ह बरोबर आहे. तर आता ह्या समीकरणाचं मूल्य काय आहे? 6. तर 3 भागिले 2 गुणिले 4. बे 1 बे, बे 2 4. 3 × 1 3 3 2 6 म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार 6 आला. म्हणजे याचं मूल्य 6 हे बरोबर आहे. तर ह्या समीकरणाचं मूल्य विचारलं आहे आपल्याला. तर 7 @ला आपण भागिले घेतला आहोत तर भागिले 3 आणि स्टारला काय गुणाकाराचं चिन्ह घेतला तर गुणिले 24. तर 3 × 1 3 3 3 8 24. 7 8 56. 7 8 56 महिने ह्या दोन्हीचा गुणाकार 56 म्हणजे ह्या समीकरणाचं मूल्य काय येते? 56 म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेली अक्षरमालिका पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी डावीकडून उजवीकडे सारख्याच अनुक्रमाने भरता येईल अशा अक्षरांना दर्शवणारा पर्याय निवडा. हे अक्षर एकूण 16 आहेत. तर आपण 4-4चा ग्रुप पाडू. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे किती? 1 2 3 4 ग्रुप पडतील. तर इथं आपण मांडून घेऊयात. ए इथं काहीच नाही आहे. बी आहे. परत इथं काहीच नाही. परत ए आहे. इथं काहीच नाही. सी आहे. परत इथं पण काहीच नाही. नंतर इथं पण डॅशच येईल. परत इथं जी आहे. एफ आहे. इथं डॅश आहे. इथं ई आहे. इथं डॅश येते आणि इथं पण डॅश आणि शेवटी काय आहे? एच. तर आता लक्ष द्या तुम्ही, बघा तुम्ही. डी इथं काही नाही. बी आहे. इथं पण काही नाही. म्हणजे उलट ABCD घेतलं असेल. इथं ABCD ABCD. आता बघा परत EFGH EFGH म्हणजे आपण रिकाम्या जागी कोणते कोणते अक्षर भरलो आहोत? तर C A B D परत H E F आणि शेवटी काय? G. म्हणजे आपलं उत्तर आहे C A B D H E F G. म्हणजे आपलं उत्तर हे आहे. म्हणजे हे अक्षर भरल्यानंतर ही अक्षरमालिका पूर्ण होते. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, युवराजने त्याची गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेने चालवली. तर दक्षिण दिशा तर अशा प्रश्नांसाठी आपल्याला दिशा ज्ञान असणं गरजेचं आहे. तर वरती उत्तर दिशा, हे पूर्व दिशा, पश्चिम आणि हे खाली आहे दक्षिण दिशा. तर काय म्हटलं आहे? युवराजने त्याची गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेने चालवली. आता इथं आपण ए स्थान घेऊ. इथून दक्षिण दिशा म्हणजे खाली येईल. किती किलोमीटर चालवली? 8 किलोमीटर. परत काय म्हटलं आहे? तो त्याच्या उजवीकडे. आता त्याचं जर तोंड इकडं असेल तर इकडली बाजू ही डावी असेल त्याची आणि इकडली बाजू असेल उजवी. म्हणजे इकडं किती किलोमीटर गेला तो? 4 किलोमीटर उजवीकडे गेला. 4 किलोमीटर. परत काय म्हटलं आहे? त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळला. आता त्याचं तोंड पश्चिम दिशेला आहे. तर पश्चिम दिशेला तोंड असल्यानंतर त्याची हे डावी बाजू असेल आणि इकडं वरती असेल त्याची उजवी बाजू. तर उजवीकडे किती किलोमीटर गेला तो? तर 8 किलोमीटर. म्हणजे इथंपर्यंत 8 किलोमीटर. तर तो आता आरंभ स्थानापासून किती अंतरावर आहे? तर हे B स्थानाला पोहोचला तो आणि A स्थानापासून सुरुवात केली होती. तर इथून हे अंतर विचारलं आहे. तर हे जर 4 किलोमीटर अंतर असेल तर हे पण 4च असेल. म्हणजे तो किती किलोमीटर अंतरावर आहे आरंभस्थानापासून?
4 किलोमीटर अंतर, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे सूचना. खालील दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानाचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या ठरतो ते ठरवा. आता हे विधान दिले, काय म्हटलं आहे, ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी आणि बी इक्वल सी, म्हणजे ए हा बीपेक्षा मोठा असेल किंवा बरोबर असेल आणि बी लेस दॅन डी आणि डी लेस दॅन ऑर इक्वल ई. तर बघा निष्कर्ष काय आहे, डी ग्रेटर दॅन ए, डी ग्रेटर दॅन ए, म्हणजे डी हा एपेक्षा मोठा आहे असं निष्कर्ष सांगितलं आहे. पण बघा इथं विधानामध्ये ए हा बीपेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे आणि इथं काय म्हटलं आहे, बी हा डीपेक्षा लहान आहे, म्हणजे हे निष्कर्ष चुकीचा आहे. कारण की ए हा डीपेक्षा एपेक्षा डी मोठा असू शकत नाही, कारण की बेपेक्षा ए मोठा आहे किंवा समान आहेत, म्हणून हा निष्कर्ष चुकीचा. दुसरा निष्कर्ष आहे ई ग्रेटर दॅन सी, ई ग्रेटर दॅन सी. तर बघा आता इथं डी हा ईपेक्षा लहान आहे किंवा बरोबर आहे आणि बी आणि सी हे समान वयाचे आहेत, म्हणजे बरोबर आहेत. आणि इथं बघा डी हा बीपेक्षा मोठा आहे आणि हे ईपेक्षा पण लहान आहे, म्हणजे सीपेक्षा ई मोठा असू शकतो, म्हणजे हे निष्कर्ष बरोबर आहे. जे आपलं उत्तर काय येईल, फक्त निष्कर्ष 2 हा खरा आहे, जे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. तर कृती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही, म्हणजे फक्त 13 वरच कृती करायची, ह्याची 1, 3 अशी फोड करायची नाही. तर बघा 16, 64 आणि हे 5, हे 1 बघा. तर हे 16 गुणुले करू आपण 5 कंसात 5 वजा 1 बरोबर 64. बघा 5 मधून 1 गेले 4 झाले, 16 चौक 64. ओके. परत दुसरं बघा 9, 27 आणि 4, 9 गुणुले 4 मधून 1 गेला 3 राहिले, 9 त्रिक 27. तर आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही हे पण लागणार नाही गणित. तर बघा तुम्ही 10 मधून 1 गेला 9 राहिले, म्हणजे 93 17 येते, 91 येणार नाही, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. तर हे ऑप्शन बघू, 21 आणि 7 मधून 1 गेला 6 राहिले, 21 संग 126 असे, म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे. हे ऑप्शन बरोबर असल्यानंतर आपल्याला पुढे जाण्याची गरज नाही, म्हणजे आपलं उत्तर काय येईल तर हे आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. तर 1, 5, 13, 29, 61. तर या ठिकाणी कोणती संख्या येईल ते शोधा. बघा 1 गुणुले 2 करू अधिक 3 बेक बे 2 आणि 3 5, हे 5 आलं. परत 5 गुणुले 2 घेऊ अधिक 3, 5 दुनी 10, 10 आणि 3 13, हे पुढची संख्या 13 आली. 13 गुणुले 2 अधिक 3, 13 दुनी 26, 26 आणि 3 29, हे 29 आलं. 29 गुणुले 2 अधिक 3, 29 29 दुनी 58 आणि 58 आणि 3 61 आलं. 61 गुणुले 2 किती झालं, बेक बे 6 दुनी 18 अधिक 3, 2 आणि 3 5, 8ला 8 1 185, म्हणजे सॉरी इथं 6 दुनी 12, मी 3च म्हटले सॉरी 12. आणि इथं बेक बे 5 3 आणि 2
5 2ला 2 1 म्हणजे किती आलं 125. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 125 हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे वर्गातील मुले एका रांगेत उभी राहिली. एक मुलगा दोन्ही बाजूंनी 19व्या स्थानावर आहे. तर वर्गात किती मुले आहेत? आता एक ही रांग आहे तर हे उजवी बाजू आणि हे डावी बाजू. तर मध्यस्थानी म्हणजे दोन्ही बाजूंनी तो कितवा आहे 19व्या स्थानावर आहे. म्हणजे इकडं 18 असतील पोरं आणि इकडं 18 आणि हा एक विद्यार्थी म्हणजे किती 18 + 1 + 18 18 दुनी 36 आणि 1 37 म्हणजे एकूण मुले किती असतील त्या रांगेमध्ये 37 मुलं असतील. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी आकृती दिलेल्या पर्यायातून निवडायची आहे. तर बघा ही आकृती लक्ष द्या तुम्ही. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जात आहे. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तर इथं हे डॉट इथं आहेत ह्या आकृतीत. परत इथं थोडंसं पुढे इथं आलं तर ह्या जागी. आता हे जर इथून इथं गेलं तर ह्या जागी डॉट यायला पाहिजे. म्हणजे कोणत्या ठिकाणी आहेत तर 4 नंबरच्या आकृतीत हे डॉट दिसत आहेत. म्हणजे इथं बघा तुम्ही हे बघा इथं इथं हे आणि परत इथून इकडे गेले म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे. म्हणजे इथं कोणची आकृती येईल हे आकृती येईल. तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. तर हे अक्षर आहेत आणि हे संख्या या दोन्हीचा संबंध आहे. तर ह्याचा संबंध कोणत्या संख्येशी आहे ते शोधायचं आहे. तर बघा आता हे काय आहे PLEASURE चा संबंध काय आहे 64. किती 64. तर तुम्ही अक्षर मोजा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 एकूण किती अक्षर आहेत 8. जर 8चा वर्ग केला तर 8 8 64 म्हणजे हे संख्या हे संबंध आहे. तर हे अक्षर किती आहेत मोजा तुम्ही 1 2 3 4 5. जर 6चा वर्ग केला तर किती येते 5 आहेत 1 2 3 4 5. जर 5चा वर्ग केला तर 5 5 25 म्हणजे इथं कोणची संख्या येईल तर 25 म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न दिलेली अक्षरसंख्या चिन्हांची मालिका पहा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. तर हे अक्षर चिन्ह हे दिलेले आहे. तर खाली काय सांगितलं आहे आपल्याला डावीकडून उजवीकडे लगेचच आधी एक संख्या काय म्हटलं आहे एक संख्या कुठून डावीकडून म्हणजे ह्या बाजूने लगेच एक संख्या असलेली आणि लगेच नंतर एक संख्या असलेली म्हणजे संख्या आणि संख्या अशी एकूण किती चिन्हे आहेत. म्हणजे मध्ये चिन्ह पाहिजे आणि इथं पण संख्या पाहिजे आणि इकडं पण संख्या आणि इथं काय पाहिजे चिन्ह पाहिजे. तर असे किती ग्रुप आहेत ते विचारलं आहे. तर बघ आता डावीकडून बघत जायचे आपल्याला. इथं संख्या आहे इथं संख्या म्हणजे चिन्हाच्या मध्ये संख्या म्हणजे मध्ये संख्या चिन्ह आणि दोन्ही बाजूनी संख्या आहेत 5 @ 6. परत चिन्ह इथं आहे पण संख्या नाही. तर चिन्ह इथं आहे संख्या नाही. इथं चिन्ह आहे पण संख्या नाही. तर पुढे हे बघा अँड च्या आधी 2 आहे नंतर 2 म्हणजे हा एक ग्रुप झाला हा एक ग्रुप झाला 2 झाले. परत पुढे बघा परत अँड आहे इथं 4 अँड आणि हे 5 म्हणजे संख्या आहेत. तर असे किती ग्रुप आहेत हे तिसरा झाला. आणि इथं एक राहिला बघा हे हॅश आधी 2 संख्या आहे आणि हे हॅश आणि 4 एक संख्या आहे म्हणजे मध्ये चिन्ह आहे आणि इकडं पण संख्या इकडं पण संख्या म्हणजे हा एक ग्रुप झाला. तर किती ग्रुप झाले 1 2 3 4 म्हणजे किती ग्रुप आहे त्याच्यामध्ये तर 4 ग्रुप आहेत. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत आणि आपलं 89 99 56 13 13 हे या नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्यावरती रोज चालू घडामोडी
नोट्स भेटून जातील आणि विविध आपण टर्निंग पॉईंट्स हे पण ॲप आहे, आपलं ॲप पण आहे, त्यावरती आपण विविध परीक्षांचे टेस्ट सिरीज पण सुरू केलं आहोत. तर याच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही 89961313 वरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करून विचारू शकता आणि तुम्ही लिंक पण घ्या याच्यावरतून. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.